नमस्कार मंडळी मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये। चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा। आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 6व्या म्हणजेच कन्या राशीच्या सप्टेंबर 2024 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याचे। हे राशी भविष्य नेहमीप्रमाणे आपण चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार माहिती करून घेत आहोत। तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही, कारण आपल्या मूळ कुंडलीमधले ग्रहयोग कसे आहेत त्यानुसार दर महिन्याच्या बदलणाऱ्या या गोचर ग्रहांच्या परिणामांचे अनुभव आपल्याला मिळताना दिसतात। हे ज्योतिषशास्त्रीय सत्य आपल्याला नेहमीच लक्षात ठेवायचं आहे। परंतु महत्त्वाचे ढोबळ शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चितपणे अनुभवायला मिळतातच। व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस तर शुभ परिणाम या महिन्यात वाढवण्यासाठी कोणता करायचा साधा सोपा आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मंडळी, गुरुग्रहाचं राशी परिवर्तन 1 मे 2024 पासून सुरू झाले। 14 मे 2025 पर्यंत राशीच्या 9व्या म्हणजे भाग्यस्थानातून हे सुरू राहणार आहे। काय असणार आहेत या गुरुग्रहाची शुभ अशुभ फळं या मे 24 ते मे 25 या वर्षभरासाठी। तसेच शनी ग्रह 29 जून पासून झाला आहे वक्री 138 दिवसांसाठी म्हणजेच 15 नोव्हेंबर पर्यंत 2024च्या काय असणार आहेत त्याचे परिणाम आपल्या राशीला हे अवश्य पाहायला विसरू नका। या दोन्ही व्हिडिओंची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। चला तर मग जाणून घेऊया आजचा हा सप्टेंबर महिना आपल्या कन्या राशीसाठी कसा राहणार आहे। आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध 5 ते 23 सप्टेंबर पर्यंत राहणार आहे कुंडलीच्या 12व्या घरात। कुंडलीतले हे 12वं घर अत्यंत अशुभ घर म्हणून ओळखलं जातं, त्याला व्ययस्थान म्हणून सुद्धा ओळखतात। या 12व्या घरावरून पाहिलं जातं ते म्हणजे अचानक होणारे खर्च, नुकसान, आरोग्याच्या समस्या, हॉस्पिटल किंवा डॉक्टरांकडे वाढलेल्या फेऱ्या, नातेसंबंधातल्या अडचणी, गैरसमज। त्यामुळे मंडळी पहिल्यांदा तर या संपूर्ण कालखंडात आपल्या राशीच्या मंडळींना आपल्या आरोग्याच्या संदर्भात घ्यावी लागणार आहे प्रचंड काळजी, विशेष करून वातविकार, संधिवात, वातविकार, न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम्स ज्यांना आधीपासून सुरू आहेत त्यांनी या काळात प्रचंड सांभाळायचं आहे। तसेच पचनसंस्थेच्या आजारांकडे बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही। गॅस, वातविकार, मज्जासंस्थेचे आजार याकडे फार काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागणार। योग्य डॉक्टरी सल्ला आणि पथ्यपाणी त्यासाठीच आपल्याला सांभाळायचं आहे। त्याचप्रमाणे 18 तारखेपर्यंत शुक्र ग्रह त्याच्या नीच राशीमधून प्रथम स्थानातून गोचर भ्रमण करतोय कुंडलीच्या पहिल्या घरातून, ज्यामुळे ज्या महिलांना मासिक पाळीचा त्रास सुरू आहे त्यांनी अवश्य आपल्या तब्येतीच्या या मासिक पाळीच्या तक्रारीकडे बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही। हवा पाण्यातील बदल आपलं स्वास्थ्य अजून बिघडवू शकतो, तेव्हा लांबचे प्रवास या महिन्यात पहिल्या 15 अवश्य टाळा। तसेच ज्या महिला या काळामध्ये गर्भवती आहेत त्यांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायची आहे। मानसिक आणि शारीरिक दगदग वाढेल असं कुठल्याही गोष्टी करणं टाळायचं आहे। मात्र असं असलं तरी सिंह राशीतून गोचर भ्रमण करणारा रवी ग्रह याच 12व्या स्थानातून 16 सप्टेंबर पर्यंत स्वतःच्याच राशीमधून गोचर भ्रमण करतो, त्यामुळे साथ देणारा राहील। त्यामुळे योग्य काळजी घ्या, योग्य डॉक्टरी सल्ला घेतल्यास घाबरण्याचं कारण बिलकुल नाही। तसेच आपल्या वडिलांच्या आरोग्याकडे मात्र या संपूर्ण महिन्यात विशेष लक्ष द्यायचं आहे। व्यापारी आणि नोकरदार तसेच गुंतवणूकदार मंडळींनी आपल्या व्यावहारिक विषयामध्ये निर्णयात फार काळजीपूर्वक वागायचं आहे, नाहीतर आर्थिक नुकसान या काळात होऊ शकतं। कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाही याकडे लक्ष द्यायचं आहे। लोभाला बळी पडून आर्थिक गुंतवणूक या काळात टाळलेली बरी राहील। व्यापाराच्या संदर्भात कुठलेही निर्णय, नवीन गुंतवणूक भावनिक होऊन बिलकुल करू नका, नाहीतर फार मोठ्या काळासाठी पश्चाताप करत बसावं लागेल। 7व्या घरातील राहू भ्रामक समजुती आणि कल्पनांपासून सावध राहण्याची सूचना देतो आहे। या काळामध्ये झालेलं नुकसान हे लवकर भरून येणारं राहणार नाही, तेव्हा मंडळी कृपया अधिकाधिक काळजी घ्या सगळ्या प्रकारच्या आर्थिक व्यवहारात। मात्र 16 तारखेपर्यंत 12व्या घरात आलेला रवी ग्रह इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींना लाभ मिळवून देणारा राहतो आहे। तरीही नवीन संबंध, नवीन व्यवहार काळजीपूर्वकच करा। शक्यतो या काळामध्ये मोठं कर्ज काढणं, उधारीचे व्यवहार करणं याबद्दल फार काळजी घ्यायची आहे। 18 सप्टेंबर नंतर स्वराशीमध्ये येणारा शुक्र ग्रह तेही धनस्थानामध्ये उधारी, उसनवारी यांच्या वसुलीसाठी जर आपण प्रयत्न करताय तर लाभाचे परिणाम देईल आणि आर्थिक घडी बसवायला हा दुसरा 15 साथ देईल। व्यवहारातील काही महत्त्वाच्या गुप्त गोष्टी या महिन्यात कोणत्याही परिस्थितीत कोणासमोरही जाहीर करू नका, तर आपल्या व्यवसायातील बिझनेस सिक्रेट्स बाहेर जाणार नाहीत याची मात्र व्यापारी मंडळींनी फार काळजी घ्यायची।
कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी घ्या योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला आणि करा योग्य नियोजन. नोकरीमध्ये असलेल्या आपल्या राशीच्या मंडळींना या महिन्यात नोकरीत बदल करायचा असल्यास मात्र काळजीने वागावं लागणार आहे. शक्यतो हे निर्णय या महिन्यात न घेतलेले बरे राहतील. अगदी घ्यावेच लागले तर काही महत्त्वाचे निर्णय महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 23 सप्टेंबर नंतर काळजीपूर्वक घ्या. कारण आपल्या राशीचा स्वामी ग्रह बुध येतो आहे आपल्याच राशीमध्ये कुंडलीच्या प्रथम स्थानात. तर जी मंडळी नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांना जरा अधिकचे प्रयत्न जोरकसपणे वाढवावे लागतील. इंटरव्ह्यू देतेवेळी आपला आत्मविश्वास डळमळीत होणार नाही याची घ्यावी लागणार काळजी. त्यासाठी अवश्य जागरूक राहा. व्यवस्थित इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस करा. 23 सप्टेंबर नंतर परिस्थितीमध्ये होईल सकारात्मक बदल. बुध ग्रहाची मिळेल योग्य ती साथ आपल्या राशीला. त्यामुळे या महिन्यातील महत्त्वाचे निर्णय, महत्त्वाची कागदपत्रांची कामं, सरकार दरबारची कामं, मीटिंग्स याचं नियोजन हे महिन्याच्या 23 तारखेनंतर केलेलं उत्तम राहील. तरीही काही शुभ तारखा महिन्याच्या सुरुवातीच्या अवश्य आपण नंतर जाणून घेणार आहोतच. विद्यार्थी वर्गाला सुद्धा या महिन्यात आपल्या अभ्यासाकडे द्यावं लागणार आहे प्रचंड काळजीपूर्वक लक्ष. काही महत्त्वाच्या परीक्षा 23 तारखेच्या आधी देणार असल्यास वेळेचे आणि अभ्यासाचे योग्य नियोजन करूनच चालावं लागेल. मंगळ ग्रहाची दृष्टी आपल्या पंचम स्थानावर या संपूर्ण महिन्यासाठी पडत राहणार आहे. अशा वेळी आपल्या रागावर मात्र नियंत्रण ठेवायचं आहे विद्यार्थी वर्गाने विशेष करून. तसेच वाहन चालवताना काळजी घ्यायची आहे. अभ्यासासाठी रात्रीचं जागरण न करता सकाळी लवकर उठून अभ्यासाला लागावं. हा आपल्यासाठी क्वालिटी टाइम राहील अभ्यास करण्यासाठी. विवाह इच्छुक मंडळींना गुरुग्रहाची साथ आहेच, परंतु दुसऱ्या पंधरवड्यात कुटुंब स्थानामध्ये येणारा शुक्र विवाहाचे योग अजून जोरकस तयार करत आहे. त्यामुळे या काळात जोडीदाराचा शोध घेणं थोडंसं जिकरीने वाढवा. शेतजमीन, बांधकामाची जमीन, सोने, दागदागिने यामध्ये खरेदी किंवा गुंतवणूक करण्यासाठी अवश्य महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रयत्नशील राहा. यश मिळेल. म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास, आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असल्यास, आयुष्यामध्ये अडीअडचणी का बरं आपल्याला फेस कराव्या लागतात हे अवश्य जाणून घेण्यासाठी आमच्या कार्यालयाचा संपर्क नंबर यावर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे दिलं जातं मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. कुंडलीचं हे मार्गदर्शन फोनवरून म्हणजे ऑनलाईन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशातून किंवा परदेशातून आपण आमच्याकडून सहज मार्गदर्शन घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे. आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे 9892156163. हा थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो. शेअर मार्केटचा विचार करता या महिन्यात पॉवर, इलेक्ट्रॉनिक, ऑटो, FMCG, स्टील, ऑइल, इन्फ्रा, फार्मा, IT, केमिकल, इंजिनिअरिंग असे बरेचसे सेक्टर फायदा मिळवायला मदत करतील. ते इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना 18 सप्टेंबर नंतर जरा विशेष लाभ मिळवून द्यायला मदत करतोय, परंतु त्यापूर्वी मात्र काळजी घ्या. नवीन डीमॅट अकाउंट सुरू करायला हरकत नाही. मंडळी, ही होती महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची या महिन्यातली स्थिती आणि त्याचे परिणाम. मंडळी, मासिक राशी भविष्य आपण आता ऐकतोय. हे मासिक राशी भविष्य ऐकताना चंद्राचं गोचर भ्रमण अभ्यासणं, समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. चंद्राचं गोचर भ्रमण या संपूर्ण महिन्यात 30 ते 31 दिवसामध्ये सगळ्या 12 राशीतून आणि 12 घरातून होत असतं. हे गोचर भ्रमण जेव्हा राशीला 6वं, 8वं आणि 12व्या घरातून असतं तेव्हा घ्यायची असते प्रचंड काळजी. अर्थात तो एका घरातून दुसऱ्या घरात 2.25 दिवसांसाठी प्रवेश करत असतो. मंडळी, या महिन्यातला जर आपण चंद्राच्या गोचर भ्रमणाचा विचार केला म्हणजे राशीला 6वा, 8वा आणि 12वा चंद्र कधी येणार आहे त्या दिवशी घ्यायची काळजी. आणि ह्या तारखा आहेत 2, 3, 16, 17, 20, 21. त्यामुळे या दिवशी सावधानता ठेवा आपले व्यवहार करताना आणि आपल्या आरोग्याच्या बाबतीमध्ये प्रचंड घ्या काळजी. चंद्राचं शुभ भ्रमण मात्र या महिन्यात आपल्या राशीसाठी असणारे 1, 4 ते 15, 18 ते 19, 20 ते 22 ते 30 या तारखांमध्ये. त्यामुळे काही महत्त्वाचे निर्णय, मौल्यवान वस्तूंची खरेदी घेण्यासाठी अवश्य या तारखांचा वापर करू शकता. मंडळी, काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक आपण नेहमीच डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ते अवश्य पाहायला विसरू नका. या महिन्यामध्ये शुभ परिणाम वाढवण्यासाठी महाविष्णू आणि महालक्ष्मी यांचा एकत्रित जो सुंदर मंत्र आहे, ओम श्री लक्ष्मी नारायण नमो नमः, हा मंत्र 1 माळ अवश्य पठण करा. विष्णू सहस्त्र नामावलीचं आणि महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचं पठण अवश्य सुरू ठेवाच. मंडळी, ही होती आपल्या कन्या राशीची या सप्टेंबर महिन्यातली माहिती कशी वाटली अवश्य कळवा. लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण जी 2 पुस्तकं प्रकाशित केली त्यापैकी पहिलं पुस्तक म्हणजे विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी.
भारतामध्ये आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला पिनकोड नंबर सहित व्हॉट्सअप करायला विसरू नका. भारतात कुठेही असाल पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाते. त्याचप्रमाणे परमपूज्य टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्रसार 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची शिवपिंड, रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, तर विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, त्याचप्रमाणे आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, सुदर्शन यंत्र, लक्ष्मी कवडी ही सुद्धा मागवायची असतील तर अवश्य आधी व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा. तर मंडळी, ही होती कन्या राशीची या सप्टेंबर महिन्यातली माहिती. गणपती बाप्पाचं आगमन होतं आहे. या गणेशाच्या सगळ्यांना आपल्या राशीला शुभेच्छा आहेतच. त्यामुळे गणपतीचे सुद्धा फार सुंदर व्हिडिओ आपण याच्या आधी केलेले आहेत. ते सगळ्या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत, अवश्य पाहायला विसरू नका. तर मंडळी, कळावे लोभाय असावा. धन्यवाद.